त्रिवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रामध्ये आणि देशभरातच जनगणना होते आहे. या जनगणनेमध्ये इतर समूहांची मागणी आहे जातनिहाय जनगणना व्हावी, परंतु महाराष्ट्रामध्ये ज्यांचं 1956 मध्ये धर्मांतर झालं अशा या बौद्ध समुदायामध्ये अनेक मतप्रवाहात प्रामुख्याने 3 मतप्रवाह आहेत, ज्यामध्ये एक मतप्रवाह असं म्हणतो की केवळ या जनगणनेमध्ये बौद्ध म्हणून आपली नोंद करावी आणि प्रवर्ग आणि जात नाकारावी. दुसऱ्या एका प्रवाहाचं म्हणणं आहे की धर्म बौद्ध लिहा आणि जात आपली पूर्वाश्रमीची लिहा. आणि तिसरा प्रवर्ग म्हणतोय की प्रवर्ग, जात आणि धर्म अशा तिन्ही गोष्टी लिहा. तर या अनुषंगानं आज आपण ज्या विषयावर चर्चा करतो आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 ला जो धम्म आम्हाला दिला, तो जाती निर्मूलनाच्या दिशेने जाण्यासाठी दिला की नेमकं काय, या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करूया. आणि आपल्या सोबत महनीय अतिथी आहेत माननीय डॉक्टर सुरेश माने सर. आपलं मनपूर्वक त्रिवेज मीडियामध्ये स्वागत. सर, सर्वात प्रथम मी पहिला प्रश्न हाच आपल्याला विचारेल की ही जी जनगणना होते आहे, या जनगणनेमध्ये महाराष्ट्राच्या बौद्ध समुदायानं म्हणजे आपला धर्म केवळ लिहावा की धर्म आणि जात दोन्ही लिहावी, या संदर्भातलं पहिलं आपलं प्रतिपादन नेमकं काय आहे? चंद्रकांतजी, आपल्याला धन्यवाद या चर्चेबद्दल. आणि आपणच स्पष्ट केलं की अनेक प्रवाह ऑलरेडी आलेले आहेत, मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर आहेत. काही जणांनी पत्रकं काढलेली आहेत, काही जणांनी त्याच्यासाठी कार्यक्रमही आयोजन केले. तुम्ही मला पहिली प्रतिक्रिया विचारली, म्हणून पहिली प्रतिक्रिया अगदी 2 शब्दात की ही जनगणना फक्त बौद्धांसाठी महत्त्वाची आहे असं नाही. बौद्धांची नेमकी आयडेंटिटी काय हा प्रश्न याच्यात येणारच. देशभरात 9.9% आदिवासी आहेत. त्यांनी कोणता धर्म लिहायचा याच्यावरती अजून सखोल मंथन नाही. जेव्हा की आदिवासीचं हिंदूकरण सरकार करू इच्छित आहे आणि आदिवासी स्वतःला निसर्गपूजक मानतात, कोणत्याही धर्माचे मानत नाहीत, अशा वेळेला त्यांचा धर्म नेमका कोणता, त्यांनी काय लिहायचं, हा दुसरा प्रश्न आहे. देशभरात अनेक राज्यात भटके विमुक्तांची संख्या भरपूर आहे, याला आपण घुमंती जातो म्हणतो. या घुमंतू जातीने काय लिहायचं, त्यांनी धर्माच्या कॉलममध्ये काय लिहायचं, याच्याबद्दल देखील साकल्याने विचार होत नाही. त्याचं कारण असं की आदिवासी आणि भटके विमुक्त यांच्यामध्ये त्या अर्थानं सांस्कृतिक चळवळी, सामाजिक चळवळीच्या पलीकडची सांस्कृतिक चळवळ रुजलेली नसल्यानं हे प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहत नाहीत. आणि सरकारला अशा वर्गाचं हिंदूकरण करायचं आहेच. मग ओढून ताणून हिंदूची जनसंख्या वाढवून हिंदू राष्ट्राकडे कसं जाता येईल, या नियोजनातला भाग म्हणून त्याची हिंदू म्हणून नोंदणी होणारच. तिसरा जो महत्त्वाचा प्रश्न आहे की पहिल्या टप्प्यामध्ये संसदचा जो 34 प्रश्नावलीचा जो फॉर्म आहे, त्याच्यामध्ये ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलमच नाही. एकूण 34 प्रश्नामध्ये 13व्या प्रश्नावरती आपण SC आहात, ST आहात की इतर आहात, या ठिकाणी ओबीसीचा उल्लेख सुद्धा नाही. त्या अर्थानं ही जनगणना ओबीसीसाठी सुद्धा महत्त्वाची आहे. अर्थात त्याबाबत किती खंबीर भूमिका घेतात तो एक दुसऱ्या वादाचा प्रश्न आहे. आता तुम्ही जो विचारलात मुद्दा की बौद्धांच्या सांस्कृतिक विद्रोहानंतर, क्रांतीनंतर, धम्मक्रांतीनंतर त्यांनी जाती लिहावी की न लिहावी, हा संसदच्या पहिल्या वर्तमान चालू असलेल्या फेजमध्ये हा प्रश्नच नाही. त्यामध्ये फक्त आपण SC आहात की ST आहात की इतर आहात. त्यामुळं पहिल्या फेजमध्ये 34 प्रश्नाची जी प्रश्नावली आपल्यासमोर आहे संसदची, त्याच्यामध्ये जात लिहिण्याचा प्रश्नच नाही. ही एक बाब अत्यंत मी क्लिअर करू इच्छितो. कुणाला ती 34 प्रश्नाची प्रश्नावली हवी असेल तर मी ती पाठवू शकतो, त्याने मला संपर्क करावा. आता राहिला दुसऱ्या फेजमध्ये जेव्हा असे प्रश्न येतील तेव्हा काय करायचं. मी पुन्हा म्हटलं
याबाबत श्याम तांगडे माजी IAS अधिकारी यांनी 2 वेळा मला फोन करून आपण जातीच्या कॉलममध्ये पूर्वाश्रमीची जात लिहिली पाहिजे असं सांगून मला त्यांनी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनाही मी हेच उत्तर दिलं की सध्या तरी तो कॉलम नाही आहे, त्यामुळे तो प्रश्नच नाही. तर ते म्हणाले पुढच्या ह्याच्यात येणार आहे. आणि मग मी त्यांना उत्तर दिलं की आल्यानंतर बघू आपण काय करायचं, सध्या तरी तो प्रश्न नाही. म्हटलं त्या अनुषंगाने तुम्हीही जरा विचार करा आणि मीही विचार करतो, असं मी त्याला स्पष्टपणे उत्तर दिलं. श्याम तांगडे याच्या व्यतिरिक्त माझी कुणाशीही प्रत्यक्ष या विषयावरती बोलणी झालेली नाही, प्रत्यक्षाशी डायरेक्ट विषयाशी. पण आता तुम्ही माझं मत विचाराल व्यक्तिगत, तर एक आंबेडकरी चळवळीचा अभ्यासक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून, एक कमिटेड वर्कर म्हणून, ज्याला फुले शाहू आंबेडकरी मुवमेंट कळते, त्याच्या आधारावर माझं उत्तर स्पष्ट आहे की धर्माच्या कॉलममध्ये तर आपण बौद्ध लिहायचंच आहे. आणि उद्या समजा जर कॉलम आला, जो अजून आलेला नाही, जर आला तर त्यामध्ये स्पष्टच लिहायचं की आम्ही जाती मानत नाही. मी आता हा नवीन ट्रेंड तुम्हाला सांगतो. 2014ला मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आहे. मी कुठल्या धर्माचं असावं की नसावं, मी कुठल्या जातीचं असावं की नसावं, याबाबत माझ्यावरती कोणीही बंदी घालू शकत नाही. माझ्यावरती कोणीही त्या कायद्याच्या रूपानं बंदी करू शकत नाही. मी या सेक्युलर भारताचा निधर्मी नागरिक असू शकतो. मी जातीग्रस्त भारताचा जातीविहीन समाजाचा घटक असू शकतो. आणि ही जी दुसरी बाजू मी मांडली की जातीग्रस्त भारतामध्ये जातीविहीन समाजाची मांडणी ज्या फुल्यांनी केली, ज्या बुद्धांनी केली, ज्या बाबासाहेबांनी केली, त्या वाटेवर जायचं असेल तर जातीच्या जोखडातून मुक्त झालेलं बरं, किंबहुना ते सोडलेलं बरं. नफ्यात तोट्याचा विचार न करता ते झुगारून दिलं पाहिजे. कारण जर आपण ते स्वीकारलं तर ब्राह्मणवादाची जात ही वाहक आहे, ती कॅरियर आहे. इथं ब्राह्मणवाद जातीला आपल्या खांद्यावरून वाहत नाही, आपणच वाहतो. आणि म्हणूनच इतके दिवस जी जात टिकण्याचं कारण जे आहे, तर जातीचे बळी ठरलेले लोकच जातीला जिवंत ठेवतात, आपल्या खांद्यावरून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देतात. आणि त्यामुळंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जातीविहीन समाज रचनेचं स्वप्न साकार व्हायला आपण कुठं अडथळे निर्माण करतोय की काय, अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न काही मंडळींनी स्वतःला विचारला पाहिजे. अगदी या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे 1936 मध्ये म्हणजे 35ला त्यांनी घोषणा केली आणि 36 मध्ये त्यांनी म्हणजे त्या काळापासून त्यांनी शीख धर्माकडे जाण्याची एक ओढ त्यांच्यामध्ये होती. आणि ती धर्मांतराची एक चर्चा जी सुरू झाली त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारण्यात आलं होतं की तुम्ही धर्म जर बदलत असाल तर तुमचं आरक्षण किंवा जे प्रतिनिधित्व आहे ते जाणार आहे. पण त्यावेळी बाबासाहेबांचं उत्तर असं होतं की या देशामध्ये जात किंवा अनुसूचित जातीचा घटक जो तयार करण्यात आला किंवा जी सूची तयार झाली ती धर्म पाहून झाली नाही, ती जात पाहून झालेली. त्यामुळे धर्म बदलला तरी जातीचं वास्तव जाणार नाही, त्यामुळे प्रतिनिधित्वाचा अधिकार आम्ही हरवणार नाही. पण समजा आज अस्मिता म्हणून आपण धर्मच केवळ लिहिला आणि जात नाकारली तर हे काय कुठे आंबेडकर वादाच्या विरोधात हे होऊ शकतं का? किंवा जाती अंता बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं, जाती निर्मूलनाची जी काही चळवळ त्यांना अपेक्षित होती त्या दिशेने जाण्याचं पाऊल ठरणार नाही का हे? मी तेच मांडण्यापूर्वी मी आपल्यापूर्वी बोलण्यास अगोदर बाबासाहेबांची भाषणं चालली, ती गेले आठवडाभर मी तपासतोय. आणि त्या भाषणामध्ये मला एक 5 संदर्भ चांगले सापडले. त्यातला पहिला संदर्भ आहे धर्मांतराच्या पूर्वीचा, आणि ते मुंबईतलं 14 जानेवारी 1951 हे मुंबई वरळीतलं मी जात मानत नाही बौद्ध धम्मावरती त्यांचं व्याख्यान आहे.
आणि हे भाषण 18व्या खंडात उपलब्ध आहे. म्हणजे मी संदर्भ जे देणार आहे ते 18व्या खंडामध्ये भाषणं आहेत बाबासाहेबांच्या. तर या भाषणात बाबासाहेबांनी काय म्हटलंय ते आपण बाबासाहेबांचंच ऐकूया. मी काय म्हणतो, कोण काय म्हणतो, कोण IAS अधिकारी, कोण IPS अधिकारी, कोण पत्रकार काय म्हणतो, कोण विद्वान काय म्हणतो, याच्यापेक्षा बाबासाहेब काय म्हणतात आपण ऐकलं तर शहाणपण आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं हे भाषण माझ्यासमोर आहे. मी तुम्हाला ते इकडं तिकडं शब्द होऊ नये म्हणून जसंच्या तसं सांगतो. पहिलं भाषण आहे 14 जानेवारी 1951, वरळी, मुंबई. काय म्हणतात बाबासाहेब? पुष्कळ लोकांना दीक्षा घ्यावीशी वाटते, पण त्यांना मी सांगितले की बौद्ध होणे सोपे नाही. म्हणून मी आणि माझे लोक मिळून आम्ही काही नियम करणार आहोत. जे नियम ते पाळतील त्यांनाच दीक्षा दिली पाहिजे. बुद्ध धर्माची दीक्षा घेतल्यावर तुम्हाला हिंदू धर्मातील मते आणि दैवते बौद्ध धर्मात आणता येणार नाहीत. घरात खंडोबा, बाहेर बुद्ध हे चालणार नाही. शिवाय ज्या हिंदू लोकांना बौद्ध दीक्षा घ्यावयाची असेल त्याने हिंदू धर्माच्या दुष्कृताचा त्याग केला पाहिजे. जातीला मानणारे लोक बौद्ध होतात व बौद्ध धर्माचा ब्राह्मणी धर्म बनवतात व बौद्ध धर्माचे मूळच नाहीसे करतात. सर्व वाईट चाली बरोबर घेऊन तुम्हाला बौद्ध धर्मात येता येणार नाही. हे फार महत्वाचं आहे. बाबासाहेब या भाषणात काय म्हणतात? जातीला मानणारे लोक बौद्ध होतात व बौद्ध धर्माचा ब्राह्मणी धर्म बनवतात व बौद्ध धर्माचे मूळच नष्ट करतात. मला वाटतं बाबासाहेबांचं हे कोटेशन आपल्याला सगळ्यासाठी डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं आहे. आता मग दुसरा प्रश्न येतो आणि ते म्हणजे 18 मार्च 1956चं आग्र्याचं भाषण आहे बघा. आणि त्या भाषणामध्ये ते पढे लोकांनी धोका दिया ते यातलंच आहे. पण त्या 18 मार्चच्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी इथं पुन्हा ते क्लिअर केलेलं आहे. आणि ते काय म्हणतात बघा. माझी इच्छा आहे की आपण सर्वांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करावा. मी सक्ती करणार नाही, तुमच्या इच्छेचा प्रश्न आहे. परंतु माझ्या बौद्ध धर्म ग्रहणानंतर मी अस्पृश्य राहणार नाही. आपण सर्व बौद्ध झाल्यानंतर राखीव जागेचे अधिकार राहणार नाहीत. त्याचबरोबर आपण हेही ध्यानात ठेवले पाहिजे की विधिमंडळे लोकसभेतील राखीव जागांची मुदत घटनेप्रमाणे फक्त 10च वर्षाची आहे. ती मुदत लवकरच संपेल. आयुष्यभर राखीव जागा थोड्याच राहणार आहेत. हा प्रश्न आहे बाबासाहेबांचा. आयुष्यभर राखीव जागा थोड्याच राहणार आहेत. शेवटी आपल्याला स्वतःच्या सामर्थ्यावरती अवलंबून राहावे लागेल. शेवटी आपल्याला आपल्याच पायावर उभे राहिले पाहिजे. राखीव जागाच्या पांगुळ गाड्याच्या आधाराने आपण विशेष प्रगती करू शकणार नाही. किती स्पष्ट आहे. पुढं बाबासाहेब असं म्हणतात की मी बौद्ध झाल्यानंतर आपलं शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे त्याचा नेता म्हणून राहणार नाही. त्यासाठी दुसऱ्या दलित व्यक्तीचा आपण शोध घेऊ, कारण मी त्यानंतर दलित राहणार नाही. मी पुढे शेड्यूल कास्ट फेडरेशन तर्फे निवडणूक सुद्धा लढवणार नाही. आता ह्याच्यात आणखी किती क्लॅरिटी पाहिजे हो. हे बाबासाहेबांचं भाषण आहे 18 मार्च 1956. त्याच्यानंतर 15 ऑक्टोबर 1956 हे एक दुसरं बाबासाहेबांचं भाषण आहे बघा. आणि हेही 18व्या खंडात आहे. आणि 15 ऑक्टोबर 1956च्या भाषणात बाबासाहेबांचं ते भाषण ऐतिहासिक आहे. ते नागपूरला या धम्मसोहळ्याची तयारी करत असताना संध्याकाळी श्याम हॉटेल नागपूरला जे आहे ऐतिहासिक, त्या ठिकाणी हा कार्यक्रम झाला होता. आणि त्या भाषणात बाबासाहेब असं म्हणाले होते की माझ्यासाठी राखीव जागा गौण आहे. माझ्यासाठी राखीव जागा गौण आहे. आता हे मी तोंडानं सांगण्यापेक्षा कुणाला वाटेल माने सर आपल्या मतानं सांगतायत. मी पुन्हा एक या भाषणातला पॅरेग्राफ आहे, फार सुंदर आहे. पॅरेग्राफमध्ये काय म्हणतात बाबासाहेब बघा. काल एक ब्राह्मणाचा मुलगा माझ्याकडे येऊन म्हणाला
पार्लमेंट असेंब्ल्यामध्ये तुम्हा लोकांना राखीव जागा दिल्या आहेत, त्या तुम्ही का सोडता? का तर धर्मांतराने त्या सोडाव्या लागतील. मग मी त्यास म्हणालो, तुम्ही महार व्हा आणि त्या पार्लमेंट आणि असेंब्लीच्या जागा घ्या. आता हे बाबासाहेब म्हणतात. पुढे बाबासाहेब असं म्हणतात की आपण मिळवू हे स्वतःच्या ताकदीवर. मला त्याची चिंता नाही. आरक्षण येईल की नाही, जाईल की नाही, मला त्याची तमा नाही. आता हे आहे बाबासाहेबांचं भाषण 15 ऑक्टोबर 1956. 15 ऑक्टोबर 1956. आणि ते सरळ सरळ म्हणतात, त्या भाषणातला सार असा आहे की मी हिंदू धर्माच्या नरकातून मुक्त होणार. मला या निमित्तानं प्रश्नच विचारायचा आहे आपल्या सर्व मित्रांना की तुम्हाला जातीच्या माध्यमातून अजूनही हिंदू धर्माच्या नरकात राहायचं आहे काय? आणि जर राहायचं असेल तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या 15 ऑक्टोबर 1956च्या भूमिकेच्या विरोधात आहात काय? हा माझा सरळ सरळ त्यांना प्रश्न आहे. पुढं बाबासाहेबांचं आणखीन एक भाषण आहे आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की आरक्षण नोकऱ्या ह्या काही कायमच्या नाहीत, परमनंट नाहीत. आणि त्यामुळं जो मी मगाशीच उल्लेख केला, त्यामुळं आता जी काही आरक्षणासाठी जी आदळआपट चालली की आपण जात लिहिलीच पाहिजे, हिंदू महार म्हणून आपण मिरवलंच पाहिजे. मग काही लोक म्हणतात मग आपणाला भीमा कोरेगावचा इतिहास का अभिमानातला वाटतो? तर बांधवानो त्याची उत्तर अशी आहेत. महाराणी इतिहास घडवला हे सत्य आहे, पण महाराणी स्वतःची सांस्कृतिक आयडेंटिटी 56 नंतर बदलली, हा पण इतिहास आहे. त्यामुळं एका बाजूला भीमा कोरेगावचा स्वाभिमान असणं आणि दुसऱ्या बाजूला बौद्ध अस्मितेसाठी सर्वस्वाचा त्याग करणं हे परस्पर विरोधी नाही आहे. त्याला हे समजण्यासाठी लॉजिकल ॲनालिसिसची कपॅसिटी असावी लागते. ज्यांच्यामध्ये हे असेल त्यांना ते कळेल, ज्यांच्यामध्ये नसेल त्यांना हे कळणार नाही. त्यामुळं जेवढा सिद्धनाथ महाराजचा अभिमान असावा, जेवढा भीमा कोरेगावच्या लढाईचा अभिमान असावा, तेवढाच तुम्हाला धम्मक्रांतीतला अभिमान असला पाहिजे. म्हणजेच 1945ची घटना आणि 1956ची घटना यामध्ये तुम्हाला कालसापेक्ष 56च्या घटनेला जास्त महत्त्व द्यावं लागतं, कारण ती अलीकडची घटना आहे. कारण कालसापेक्ष भूमिका बदलत जातात, नावं बदलत जातात आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या नजरेतून, त्यांच्या भूमिकेतून भारतीय समाजाचं जात हे वास्तव नक्की आहे, आजही आहे. पण आपण त्याला जिवंत करायचं का? ब्राह्मणवाद्यांनी जिवंत करावं ते समजू शकतं, पण फुले शाहू आंबेडकरवादी मंडळींनी, जातीच्या विरोधात असणाऱ्या मंडळींनी जात नावाचं शस्त्र मुठभर नोकऱ्या किंवा मुठभर आरक्षणासाठी आपली सांस्कृतिक ओळख मिटवावी आणि हिंदुत्वाला साजेशी ओळख असणारी जातीची ओळख दाखवावी, हा कुठला फुले शाहू आंबेडकरीपणा? हा कुठला फुले शाहू आंबेडकरी बाणा? याच्यावरती एक गहन मंथनाची गरज आहे. सहजपणे इकड तिकडचं ऐकून कोणीही काही टिप्पणी करू शकतो, कारण टिप्पणी करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. भारताच्या न्यायमूर्तीपासून अगदी एखाद्या यूट्यूबरवाल्यापर्यंत प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. पण गहन चिंतनातून, चिंतन प्रक्रियेतून, ऐतिहासिक जे पुरावे याच्या आधारे आपण आपल्या भूमिका मांडल्या पाहिजेत, एवढंच माझं स्पष्ट म्हणणं आहे. तर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला धम्मक्रांती केल्यानंतर आतापर्यंत जवळपास 6 जनगणना झालेल्या आहेत. त्याच्यातली पहिली जनगणना, बाबासाहेबांच्या नंतरची पहिली जनगणना 1961 मध्ये महाराष्ट्रातल्या म्हणजे पूर्वाश्रमीच्या महारांनी आपला धर्म बौद्ध नोंदवला आणि ती जनगणनेमध्ये तशी नोंद झाली. पण त्यानंतर प्रत्येक जनगणनेला ती कमी 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 होत गेली, म्हणजे बौद्ध ही नोंदणी. आणि आता ही जी 7वी जनगणना आलेली आहे, या 7व्या जनगणनेमध्ये
खास करून प्रशासकीय पातळीवरच्या अधिकाऱ्यांनी, ते नोकरीत असतील किंवा निवृत्त असतील, त्या गटाकडून मोठ्या प्रमाणात ही भूमिका मांडली जाते आहे. तर 51 ते आज म्हणजे ही 2021 ची, पण ती 27 मध्ये होते आहे. तर हा जो फरक आहे म्हणजे अस्मितेचा, हा आपल्याला नेमका कसा वाटतो आहे? चंद्रकांतजी, फार महत्वाचा प्रश्न आहे. सरकारला हवाय बौद्धांची लोकसंख्या कमी कशी होईल, बौद्ध धम्म कमी कसा होतोय, बौद्ध नागरिकांची संख्या अधिकृतरित्या कमी कशी होते, आणि याचमुळं बाबासाहेबांच्या एवढ्या मोठ्या विशाल धम्मक्रांतीनंतर सुद्धा देशाच्या लोकसंख्येपैकी 1% सुद्धा बौद्ध बांधव भारतात नाहीत. मग त्याच्यामध्ये अरुणाचलचा पण समावेश आहे, सिक्कीमचा पण समावेश आहे, लेह लडाख या इलाक्याचा सुद्धा समावेश आहे. म्हणजे ते बौद्ध आहेत लेह लडाखचे, पण ते एस मध्ये येतात. त्यामुळे प्रवर्ग आणि धर्म याची गफलत करू नका. म्हणजे बौद्ध एस सुद्धा आहेत हे समजून घ्या. काही लोकांना अजून ह्या गोष्टीचं भान नाही. आता मला जो सांगायचा मुद्दा आहे, तुम्ही जो विचारला तो, ही कमी का होते, तर ते कमी झालीच पाहिजे, हे इथल्या RSS BJPतलं षडयंत्र आहे. पूर्वी काँग्रेसचं राजकीय षडयंत्र होतं, आता BJP RSSचं ते सांस्कृतिक षडयंत्र आहे. राजकीय आहेच, पण ते सांस्कृतिक आहे. वर्तमान BJP RSSचं सांस्कृतिक राजकारण लक्षात घेता, जेव्हा आपलेच काही माजी आजी जे काही अधिकारी तुम्ही त्यांचा उल्लेख केला, ते आपण जाती लाव्या याच्याविषयी प्रखर भूमिका घेत आहेत. तर मला त्यांना स्पष्टच विचारायचं आहे की त्यांनी काही सुपारी बिपारी घेतली का बाबा? काही तुम्हाला सुपारी बिपारी मिळाली का? तुम्हाला याचं वाईट वाटत नाही का की महाराष्ट्रामध्ये दर जनगणनेनुसार बौद्धांची संख्या यामुळेच कमी होते, याची नोंद कमी होते. मग महाराष्ट्रातल्या पूर्वाश्रमेच्या महाराणी किंवा इतरांनी बौद्ध धम्म घेतला तर बौद्धांची लोकसंख्या वाढायला नको का? मग ते तुम्हाला नको आहे का? म्हणजे बौद्धांची लोकसंख्या वाढते हे RSSच्या पोटातलं दुखणं आहे, तुमच्या पोटात का दुखणं आहे? मला सरळ सरळ सांस्कृतिक अजेंडावरचा या सगळ्यांना प्रश्न आहे. आणि मी नुसतं सोशल मीडियाच्या माध्यमातूनच नाही, तर भविष्यातून अशा लोकांना मी जाहीर सभामधून हे प्रश्न जाहीरपणे विचारेन. कारण ते कोणीतरी करणं गरजेचं आहे आता. कारण ही वेळ तशी आलेली आहे की अप्रत्यक्षरित्या BJP RSSचा अजेंडा जर कोणी मजबूत करत असेल, आपल्याला माहिती आहे की जात लिहिली म्हणून किती नोकऱ्या शिल्लक आहेत, किती सरकारी आरक्षण भरतं, किती बॅकलॉग आहे. या सगळ्या मुद्द्यांना जरी गौण असलं, हे सगळे मुद्दे विचारात न घेता जात प्राधान्यानं लिहा, बौद्धापासून थोडंसं अंतर ठेवा, ही जी काही भूमिका आहे ती भूमिका RSS BJPला पोषक आहे. आणि अशा भूमिकेचं ज्यांनी ज्यांनी समर्थन केले त्या सगळ्यांच्या भूमिका बौद्ध लोकांनी महाराष्ट्रातल्या तरी संपूर्णपणे नाकारल्या पाहिजेत, त्यांना तोंड घशी पाडलं पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा बौद्ध नागरिक म्हणून आपण त्या दिशेनं प्रवास केला पाहिजे. तुम्ही म्हणाल आरक्षण जाईल, तर बाबासाहेबांचं पुन्हा 14 ऑक्टोबर 1956ला धर्मांतर आहे आणि 13 ऑक्टोबर 1956ला नागपुरातील पत्रकार परिषद आहे. त्या पत्रकार परिषदेत बाबासाहेब काय म्हणतात? आम्ही बौद्ध धम्म स्वीकारणार आहोत. मग एक पत्रकाराचा प्रश्न आहे, तो पत्रकार म्हणतो त्यामुळे तुमचे राखीव जागाचे फायदे तुम्हाला सोडावे लागतील. आता हीच भूमिका त्यावेळेला काँग्रेसच्या वतीनं सरदार पटेलांनी घेतली होती की तुम्हाला हिंदू धर्मातून बाहेर पडायचं असेल तर आरक्षणाचा त्याग करावा लागेल. बरोबर? शीख सुद्धा हिंदू धर्मातून बाहेर पडले. शीखांना 56ला आरक्षण मिळालंच शेड्यूल कास्ट मधलं.
ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. शीख काय आता पूर्वीचा आपला हिंदू धर्माचा उल्लेख नाही करत. तुम्हा लोकांना महाराष्ट्रातल्या मंडळींना सगळ्या गोष्टी नीटपणे समजून घेतल्या पाहिजेत. शीख समाजाचं एखादं कास्ट सर्टिफिकेट काढून बघा की पण आता सर हे फक्त दोन समाजात म्हणजे आदी आदी धर्म जे आहे पंजाब मधला आदी धर्म आणि तिथला रामदासी हे दोघच वेगळं लिहितात ना की आदी धर्मवाले जे आहेत यांनी ती मागणी त्या काळातच केली होती 31च्या जनगणनेमध्ये. आदी धर्मी आणि मजहबी या शेड्यूल कास्ट मधलेच वर्ग आहेत. शेड्यूल कास्ट मधले, पण ते हिंदू धर्मांतर्गत आहेत. जेव्हा त्यांनी सिखिझम स्वीकारल्यानंतर त्यांचंही आरक्षण 56 पर्यंत बंद होतं. 50 ते 56 या कालखंडात ते 56 ला सुरू झालं. जसं मजहबी म्हणजे बुटा सिंग, रामदासी म्हणजे कांशीराम, हे दोन्ही शेड्यूल कास्ट, पण दोन्हीचं नंतर धर्मांतर सिखिझम मध्ये आहे. मग शीख धर्मात गेल्यावर तुम्हाला आरक्षण मिळतं का? तर मिळालं नव्हतं 56 पर्यंत घटना दुरुस्ती होईपर्यंत. तोच प्रश्न बौद्धांना लागू झाला आणि 90ला बौद्धांच्या बाबतीत घटना दुरुस्ती झाली आणि बौद्धांना आरक्षणाचा फायदा झाला. मुद्दा तो नव्हता. मुद्दा आपला होता की बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1956ला नागपुरात पत्रकार परिषद घेतली. पत्रकार म्हणाला, अहो तुम्ही हे राखीव जागाचे एवढे फायदे आहेत ते सोडून कसं धर्मात दुसऱ्या जाता? आणि मग बाबासाहेबांचं उत्तर आहे आणि ते या पुस्तकामध्ये आहे, ते मी तुमच्या समोर ठेवतो. राखीव जागाचे फायदे मिळवण्यासाठी आम्ही सतत दलितच राहावे काय? हा बाबासाहेबांची स्वतःची पत्रकार परिषद आहे. आम्ही कायमचं दलितच राहिलं पाहिजे राखीव जागासाठी. मग आताही जो खटाटोप आहे की जात लिहा, कोण भारतीय बौद्ध महासभावाला, कोण महासंघवाला, कोण आणखी जात लिहा, हे बौद्ध धम्माचे काम करणारी मंडळी जात लिहा, त्यांचं काय उत्तर आहे या बाबासाहेबांच्या भूमिकेला? राखीव जागासाठी जात लिहा, तर मग बाबासाहेब सांगतात ना की राखीव जागा मिळवण्यासाठी आम्ही सतत दलितच राहावे काय? हा प्रश्न आहे त्यांचा ना. मग याची उत्तरं तुमच्याकडे आहेत का? आणि म्हणून राखीव जागा मिळवणं हा एक वेगळा भाग आणि तुमची कल्चरल आयडेंटिटी जपणं हा एक वेगळा भाग. तसंही महाराष्ट्रातल्या बौद्धांना महाराष्ट्रात 1960 पासून आहेच आरक्षण. जरी तुम्ही बौद्ध धम्म स्वीकारला तरी आरक्षण आहेच. ते कशाच्या जीवावर आहे? तर माझे पूर्वाश्रमीची जात आहे त्याच्या जीवावर आहे. पण ती प्रशासनात राजकारणात ती नाहीये ना, प्रशासनातच ती केवळ आहे बौद्ध म्हणून. 90 पर्यंत नव्हती. 90 नंतर तीही ओपन झाली. 90 नंतर केंद्र सरकारपर्यंत नव्हती, तीही ओपन झाली. कागदावरती तरी झाली, वस्तुस्थितीमध्ये नाही झाली. त्याला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे, समाज कल्याण खातं जबाबदार आहे. जातीचा नमुना महाराष्ट्र सरकारचा केंद्र सरकारच्या नमुन्याशी न बनवणारे सारे लोक जबाबदार आहेत. मग आपले IAS अधिकारी असो, सचिव असो, महासचिव असो, काय असेल तो असो, ते सुद्धा जबाबदार. या बाबतीत केंद्र सरकारची 3 पत्र महाराष्ट्र सरकारला आहे. त्या 3 पत्राचा नीटपणे मी अभ्यास केलेला आहे की महाराष्ट्र सरकारनं जातीचा फॉर्म्युला, कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्म्युला बदलावा आणि केंद्र सरकारच्या फॉर्मॅटनुसार करावा. ते महाराष्ट्र सरकारच्या समाज कल्याण खात्यानं आजपर्यंत केलेलं नाही. रामदास आठवले मुख्यमंत्री असतील, आणखीन कोणी मंत्री असतील, सचिव आणखी कोणी असतील, SC असतील नसतील, इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट या सगळ्या लोकांना त्यामध्ये अपयश आलेलं आहे. मग जातीचा सुद्धा त्यांना नमुना बदलता आला नाही आणि आता ते सांगतायत की तुम्ही जातच लिहा. का? कारण काय? बरं त्याची ठोस कारणं काही येत नाहीत. बरं जात नाही लिहिली तर आरक्षण जाणार आहे असं काय आहे का? असं काय आहे का? याची ठोस मांडणी नाही. आरक्षण जाण्याचा प्रश्नच नाही, कारण घटना दुरुस्ती आहे.
तुम्हाला पूर्वाश्रमीच्या जातीवर आरक्षण मिळतं. तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्या वर्तमान जातीच्या आधारावर आरक्षण देत नाही. तुमच्या बौद्ध धम्म स्वीकारण्याच्या पूर्वीच्या जातीच्या आधारावर. मग पण तुम्ही सर मला या संदर्भात माझा एक उपप्रश्न आहे. म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये डिलिमिटेशन पण होतं आहे आणि जर या काळामध्ये जात किंवा प्रवर्ग हे लिहिलं नाही तर अनुसूचित जाती म्हणून जे राजकीय आरक्षण आहे ते डिलिमिटेशन मधून मग जाण्याचा धोका पण निर्माण होईल ना त्या अनुषंगानं. बरं झालं, चांगला विचारलात प्रश्न पुणेकरा. हे माझं स्वतःचं संशोधन केलेलं पुस्तक आहे. बाबासाहेब आंबेडकर हयात असताना शेड्यूल कास्ट फेडरेशनचा ठराव झाला होता की राजकीय आरक्षण रद्द झालं पाहिजे. गांधीचा डाव यशस्वी झाला. मजबुरीनं बाबासाहेबांना पुन्हा करार स्वीकार करावा लागला. ही भूमिका आपणाला जर कळत नसेल तर आपण मूर्ख आहोत, त्याच्या पलीकडे काय म्हणावं. रिपब्लिकन पक्षाचे पहिल्यांदा 9 खासदार निवडून आलेले 57 साली त्यांनी पार्लमेंटमध्ये ठराव मांडला होता की पुन्हा कराराच्या माध्यमातून आलेल्या राखीव जागा रद्द झाल्या पाहिजेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या देखरेखीखाली स्वतः 1946 ते 1949 पर्यंत पुण्यामध्ये RR भोळेंच्या नेतृत्वाखाली पुणे करार रद्द होऊन संयुक्त मतदारसंघ संपुष्टात आले पाहिजेत, हे शेड्यूल कास्ट फेडरेशनचं आंदोलन होतं. जर या बाबासाहेबांच्या भूमिका तुम्हाला नाकारून राखीव जागावरती इतर पक्षाचे तुकडे मागणारी नवीन तुकडे गँग व्हायची असेल तर तुमच्या विचारसरणीला काय म्हणावं. मग मतदारसंघ बदलतील तर मग बाबासाहेबांचे अनेक कोटेशन आहेत या भाषणात की निवडून अशा मतदारसंघातून निवडून आलेले लोक काय कामाचे आहेत, हे स्वतः बाबासाहेबांनी मांडले. मग महाराष्ट्रामध्ये आपल्या SC ST डिपार्टमेंटचा निधी वारकरीसाठी मंदिरं जीर्णोद्धारासाठी पाठवतो, तेव्हा महाराष्ट्रातील 29 राखीव मतदारसंघातून निवडून आलेले त्यामध्ये 6 की 9 असलेले बौद्ध काय करतात विधानसभेत, काय त्यांची अवकात आहे, हे प्रश्न मी विचारत नाही. बाबासाहेबांच्या भूमिकेतून आपण तपासले पाहिजे. उद्या पार्लमेंटमध्ये राखीव जागेच्या मतदारसंघातून निवडून आलेले 84 शेड्यूल कास्ट, 47 आदिवासी, दोन्ही मिळून 131. बाबासाहेबांनी यांना काय म्हटलंय? बाबासाहेबांनी यांना प्रस्थापितांचे गुलाम म्हटलंय. मग या प्रस्थापिताच्या गुलामाची संख्या जर तुम्हाला वाढवायची असेल आणि त्यात तुम्हाला तुमचं राजकीय हित दिसत असेल तर तुमच्या राजकीय शहाणपणाला की मूर्खपणाला सलाम करावा की त्याला पायदळी तुडवावं, हा प्रश्न आहे. सर म्हणजे मगाशी तुम्ही एक तांत्रिक मुद्दा उपस्थित केला की जनगणनेमधली पहिली जी 34 प्रश्न आहेत त्यामध्ये कुठेही धर्माचा उल्लेख नाही आणि त्याच अनुषंगाने एक दुसरा भाग असा आहे की बाबासाहेबांनीच संविधानामध्ये अस्पृश्यता नष्ट केली. अस्पृश्यता नष्ट झालेली ही पूर्वाश्रमीची जी महार जात आहे ही नोंदवण्यातून अस्पृश्यता तर येत नाही, परंतु प्रवर्ग म्हणून जो संविधानातून ज्या प्रवर्गांना हे प्रतिनिधित्व आहे त्या प्रतिनिधित्वाला वाचवण्यासाठी ती नोंद करणं म्हणजे संवैधानिक दृष्ट्या चूक ठरू शकेल का? मला एक विचारायचं आहे तुम्हाला. तुम्ही बौद्ध नोंदणी केली, जात नाही नोंदणी केली तर तुमचं काही जाणार आहे का? वैयक्तिक तर काय, वैयक्तिक तसं काय, कारण मला काही राजकीय प्रतिनिधित्व व्हायचं नाही किंवा आता खाजगीकरण एवढ्या मोठ्या प्रकाराने झालंय. म्हणूनच मी विचारतो की जाणार आहे काय, जाणार आहे काय. आणि मी वैयक्तिक नाही, मी कायद्यातल्या प्रांतातला एक अभ्यासक म्हणून सांगतो, तुमचं काहीच जात नाही. म्हणजे प्रशासकीय वर्गामध्ये जो प्रवेश आहे तो कुठेतरी थांबेल का या अनुषंगाने? काही जात नाही. महाराष्ट्रामध्ये तुम्ही बौद्ध असा नवबौद्ध असा आरक्षणासाठी पात्र आहात की नाही? आहेत की नाही? आहे ना. आता 90च्या घटना दुरुस्तीनंतर केंद्र सरकारसाठी पात्र आहात की नाही? आहे. महाराष्ट्र सरकारच्या नालायकपणामुळे कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे नाही, हा दोष वेगळा केंद्राच्या फॉर्मॅटमधलं. म्हणून तर मी रिट पिटिशन टाकलंय मुंबई हायकोर्टात या विषयावर आणि हायकोर्टानं सरकारला नोटीस काढले, उत्तर द्या. 1 वर्ष झालं अजून महाराष्ट्राच्या समाज कल्याण खात्यानं हायकोर्टात उत्तर नाही दिलेलं, कारण त्यांच्यासमोरही प्रश्न आहे उत्तर काय द्यायचं.
आता मला विचारायचे राजकीय आरक्षण. मला सांगा, आता 1990च्या घटना दुरुस्तीनंतर तुम्हाला राखीव जागेवरती बौद्ध म्हणून निवडणूक लढवता येते काय? लढवता येते. मग काय चाललंय तुमचं? तुमचं काय नुकसान होतंय? मग तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध समर्थनार्थ भूमिकेला छेद देण्यासाठी पळवाटा काय म्हणून शोधताय. त्यामुळं जे शोधतायत ते त्यांच्या आंबेडकरवादी असण्यावरच प्रश्नचिन्ह आहे, नुसत्या आंबेडकरवादी असण्यावर नाही. मी तर म्हणतोय की RSS BJPचे ते सुपारीबाज प्रचारक आहेत. या सुपारीबाज प्रचारकापासून सावध राहिलं पाहिजे. तुमचं काही नुकसान होत नाही. आता तुम्हाला का लिहायला सांगतायत त्याचा मी दुसरी बाजू सांगतो तुम्हाला. ती दुसरी बाजू कदाचित तुमच्याही नजरेत आली नाही किंवा आत्ता नसेल लक्षात. ती दुसरी बाजू अशी आहे की जात न लिहिली तर SC ची संख्या कमी होईल असं काही लोक म्हणतायत. तर महाराष्ट्रात बौद्ध SC मध्येच आहे, काय कमी होण्याचा प्रश्न आहे? काही कमी होण्याचा प्रश्न नाही. म्हणजे अनुसूचित जात आहेच आहे ना, मग काही कमी होण्याचा प्रश्न नाही. 90 नंतर घटना दुरुस्तीनंतर तुम्ही SCतच आहे, काय तुम्हाला फरक पडतोय काय? मग काही लोक म्हणतात अरे मग आपले जातीची संख्या कमी होईल, महाराष्ट्रातलं आपलं आरक्षण कमी होईल, बजेट कमी होईल. ह्या दुसऱ्या दोन बाजू सांगितल्या जात आहेत. आता मला सांगा, महाराष्ट्रामध्ये सध्या 13% आरक्षण आहे ना, मग त्यामध्ये बौद्ध आहेत की नाहीत? मग काय फरक पडला? राहिला मुद्दा दुसरा, बजेटमध्ये 13% नुसार महाराष्ट्राचं बजेट आहे का? पहिल्यांदा नाहीच आहे. केंद्रातही नाही आणि लोकसंख्येच्या प्रमाणात कुठेही बजेट नाही. त्याची कोणी आदर करत नाही, त्याच्याविषयी कोणी सरकारच्या बोकांनी बसत नाही. त्याच्यासाठी जे कोणी जात जात लिहा तेवढा प्रचार कोणी करत नाही. त्याच्या विरोधात सरकार आणि इतरांच्या विरोधात उभं राहण्याची हिंमत नाही, ते काम नाही करायचं. मग कुणाला तरी सोयीचं, आणि ते सोयीचं काम करण्यासाठी हा जात प्रचार सुरू आहे. तो खोडसाळपणाचा प्रचार आहे, RSS BJP धार्जिना प्रचार आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे त्याच्यावर. बिलकुल. पण सर, मगाशी तुम्ही जे म्हटलात की या जनगणनेमध्ये म्हणजे धर्म म्हणून अशी कोणती नोंद आता सध्या तरी त्या प्रश्नांमध्ये दिसत नाही. मग हे जर वास्तव असेल तर त्यासाठी एक बौद्ध नोंदण्याचा आग्रह जो आपण करताय, तर त्यासाठी तशी मागणी आपण करणार आहात का, की या जनगणनेमध्ये तसं एक कॉलम असलं पाहिजे? नाही, मुद्दा बघा काय मुद्दा काय, मी पुन्हा म्हणतो, प्रश्न बनवलेत कोणी? केंद्र सरकार. ते आता बदलतील का? नाही बदलणार. आता दुसऱ्या फेज मध्ये जेव्हा जनगणना येईल, आता मी तुम्हाला सरळ विचारतो, पहिली फेज चालू आहे, तुमच्या घरी जनगणना करायला आजपर्यंत कोणी आलं का? कोणीच नाही. अजून कोणीच आलेलं नाही. बघा तारीख किती आहे बघा. आज तारीख आहे आपली 21 मे, बरोबर? 21 मे. हो, बिलकुल. 14 जून पर्यंत पहिला टप्पा आहे. तुमच्या घरी अजून कोणी नाही आलं, माझ्याही घरी अजून कोणी नाही आलं. म्हणजे जनगणना करणारे लोक कुठे आहेत? आले होते कोण माहित आहे का? तुमच्या घरी आले ते मला माहित नाही, पण माझ्या घरी कोण येऊन गेलं तर घर कसं आहे याची नोंदणी करणारे लोक. घराची गणना. घराची गणना. आता त्या 34 प्रश्नामध्ये घराची गणनेचा कॉलम आहे, त्याचा प्रश्न आहे. पण आता मुंबईमध्ये घरोघरी फिरतात ते कोण? घरगणना करणारे. आता घरगणना करणारे स्वतंत्र वेगळे कधीपासून झाले हो? जेव्हा की त्या 34 प्रश्नामध्ये त्या घराचा कॉलम आहे. तुमचं पक्क घर आहे का, 2 खोल्या आहेत का, 3 खोल्या आहेत का, काय असेल ते. पण अजून जनगणना करणारी टीम ना तुमच्या घरी आहे ना माझ्या घरी आहे. त्यामुळे 34 प्रश्नाची माहिती बहुतेकांना नाही. समजा आपण गृहीत धरू असं की दुसऱ्या फेज मध्ये आपल्याला धर्म विचारणार आहे, असं गृहीत धरू, तर लिहा ना तुम्ही धर्म बौद्ध म्हणून. प्रश्न कुठला राहिला? जातीचा कॉलम आला. जात काय? मी जात मानत नाही.
तुम्ही नवीन ट्रेंड सुरू करा ना. भारतामध्ये नास्तिक असण्याचाही अधिकार आहे आणि धर्मविरहित असण्याचाही अधिकार आहे, जातीविरहित असण्याचाही अधिकार आहे. म्हणून मी 2014च्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाचा हवाला दिला. माझ्यावरती कुणीही बंधन करू शकत नाही की मी कुठल्या तरी जातीचाच असलो पाहिजे, धर्माचाच असलो पाहिजे आणि ती नमूद केली पाहिजे. गरज नाही. मी सेक्युलर भारतातला विदाऊट धर्म विदाऊट जात नागरिक असू शकतो. त्यामुळं धर्माच्या कॉलम मध्ये स्पष्टपणे लिहावं, बौद्ध धम्म क्रांतीनंतर तुम्ही बौद्ध धम्माचे अनुयायी आहात, आमचा धर्म बौद्ध आहे, जात मानत नाही. मी पूर्वी निरंक म्हणून म्हटलं होतं, कारण मी याच्यावरती पहिल्यांदा जेव्हा मुंबईला प्रेस क्लबमध्ये या विषयावरती मंथन केलं तेव्हा मी म्हटलं होतं निरंक करा. आता तर मी स्पष्ट म्हणेन की आम्ही जात मानत नाही असं स्पष्टपणे लिहा. आणि इनडायरेक्टली हा मेसेज व्यवस्था सरकार यांच्यापर्यंत जाऊ द्या की जातीला न मानणारे सुद्धा काही नागरिक या देशात आहेत. पण सर या संदर्भात एक म्हणजे वारंवार प्रश्न उपस्थित करतात जे या भूमिकेची मांडणी करतात, समर्थन करतात, त्यांच्याकडून असा एक प्रश्न विचारला जातो की जे जनगणनेमध्ये बौद्ध हीच केवळ नोंद करा असा आग्रह धरतात, ते दुसऱ्या बाजूला जातीच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भातली जी लढाई आहे मग ती का लढतात, असा एक त्यांचा तार्किक प्रश्न आहे. तर या संदर्भात मग आपली भूमिका नेमकी काय आहे? आता पुन्हा आलं बघा, जेव्हा प्रश्नाची भेसळ होते आणि जेव्हा भूमिका क्लिअर नसतात तेव्हा मग कन्फ्युजन अवस्था असते. ही कन्फ्युजन अवस्था सध्या महाराष्ट्रात आहे, अनेक लोकांमध्ये आहे. खरं म्हणजे उपवर्गीकरणाचं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आल्यानंतर तुम्हालाही माहिती आहे, बहुतेकांना माहिती आहे, आम्ही काही विशिष्ट मंडळींनी मुंबईत पहिल्यांदा भूमिका घेतल्या, त्या निकालपत्राचं विश्लेषण केलं, अनेक ठिकाणी उपवर्गीकरणाला विरोध करण्यापाठीमागचं जे प्रमुख कारण आहे, जे दिसतंय मला, की RSS BJPचा अजेंडा जो आहे तो पूर्वी हिंदू समाजाचं प्राबल्य का होतं, तर तो जाती जातीत विभागलेला होता. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या माध्यमातून आरक्षणाच्या नावाखाली आणि घटनेच्या शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, OBC या 3 नावाखाली हे सगळे जाती समुदाय एकत्रित होत गेले आणि घटनेच्या माध्यमातून कास्ट टू क्लास असा एक रिव्हॉल्युशनरी प्रवास सुरू झाला. पर्यायानं जातीची बंधनं ढिली व्हायला लागली. आता हिंदुत्वाचं राजकारण करणारे मंडळी हे जाणतात की त्यांचं हिंदुत्व तेव्हाच टिकेल जेव्हा जात नावाची व्यवस्था कायम राहील. कारण जोपर्यंत जात जिवंत आहे तोपर्यंत हिंदुत्व आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांचं डिटेल ज्यांनी अध्ययन केलंय त्यांना कळेल. जात संपली की हिंदू संपतोच, आपोआप कोलमडतो. मग BJP RSSला हे लगेच कळतं की जातीची बंधनं जेवढी ढिली होतील तेवढं हे हिंदुत्वाचं जे काही त्यांना केमिकल बनवायचं आहे, रसायन बनवायचं आहे, ते अवघड जाईल. म्हणून BJP RSS आणि काँग्रेसचं वर्गीकरण, म्हणजे काँग्रेसनेही अगोदर उपवर्गीकरण केलं, पण काँग्रेसच्या उपवर्गीकरणामागं शुद्ध राजकीय आणि वोट बँकेचा हेतू होता. शुद्ध राजकीय आणि वोट बँकेचा हेतू होता. ते सुरुवात पंजाबमधून झाली, अनेक राज्यातून झाली. BJPचा दुहेरी हेतू आहे. BJPला एका बाजूनं या उपवर्गीकरणातून एक स्वतंत्र वोट बँक दलितांची आपल्या बाजूची पक्की करायची आहे, हा एक. आणि दुसरं, या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून जात नावाची व्यवस्था जी परस्परांचा द्वेष करते, विरोध करते, परस्परांच्या विरोधात उभी राहते, ही व्यवस्था त्यांना मजबूत करायची आहे, जी फुले शाहू आंबेडकरांमुळे लढ्यामुळे कमकुवत झालेली आहे. फुले शाहू आंबेडकरी लढ्यामुळं, आधुनिक सुधारणामुळं, विकासाच्या प्रक्रियेमुळं जी कमजोर झालेली आहे तिला मजबूत करायचं आहे. म्हणजे RSS BJPच्या हातामध्ये उपवर्गीकरण हे फक्त
फक्त वोट बँकचं राजकारण करण्यासाठी नाही, तर त्यांचं हिंदुत्वाच्या राजकारणाला बळकटी देण्यासाठी जाती जातीत कलह, वर्ग संघर्ष म्हणण्यापेक्षा आता आपण जाती संघर्ष हे निर्माण करण्याची अवस्था त्यांना हवी आहे. म्हणून उपवर्गीकरणाचा आंबेडकरी, फुले शाहू आंबेडकरी, सोडा व्यक्ती महार समाजाचे आहे की बौद्ध आहे की मातंग समाजाचे आहे की आणखी कुठल्या समाजाचे आहे, कुणाचं काय किती प्रतिनिधित्व आहे काय आहे ते सोडा. मुद्दा महत्वाचा असा आहे की जाती इनडायरेक्टली या माध्यमातून मजबूत करण्याचं जे कपट कारस्थान या उपवर्गीकरणाची एक मूळ आधार आहे, त्याला बळी पडायचं की नाही, त्याला बळी पडायचं की त्यालाच हाणून पाडायचं, हा रणनीतीचा भाग असला पाहिजे. आणि हा रणनीतीचा जेव्हा भाग असतो तेव्हा आपण उपवर्गीकरणाला विरोध अशासाठी करतो, तो फक्त मातंगांना काय फायदा होईल, चमारांना काय फायदा होईल, ढोरांना बेलदारांना कुणाला काय, या भूमिकेपोटी नाही, तर जो जातीविहीन समाज रचनेची ज्या बहुजन महापुरुषांची जे स्वप्न आहेत, आदर्श आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारत बौद्धमय करण्याचं मोठं एक लार्जर कॅनव्हास आहे, त्या कॅनव्हासमध्ये जातीला अस्तित्व नाही. ती जात संपुष्टातच आली पाहिजे. म्हणून जात संपुष्टात आली पाहिजे ही फुले शाहू आंबेडकर बुद्धापासून चारवाकापासून इथपर्यंत हा जी एका बाजूला मालिका आहे आणि दुसऱ्या बाजूला जात ही टिकलीच पाहिजे ही मानणारी, याच्यातला हा परस्पर विरोध आहे, हा परस्पर संघर्ष आहे. तो उपवर्गीकरणामुळे तुम्हाला आरक्षणाच्या भोवती असा फिरलेला दिसतो, पण त्यातला तेवढा कॅनव्हास अजिबात नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं या बाबतीतलं 1954चं राज्यसभेतलं भाषण आहे. बाबासाहेब 54ला राज्यसभेत खासदार होते, तेही काँग्रेसचे नव्हते, शेड्यूल कास्ट फेडरेशनचे होते. अनेक लोकांना हेही माहिती नाही. 54ला त्यांचं भाषण आहे, ते असं म्हणाले की आरक्षणापाठीमागं प्रतिनिधित्व मिळावंच, पण आरक्षणासाठी का होईना हे सगळे अनेक जातीत विभागलेले घटक एकत्र येतील. आणि तेच घडलं, एकत्र आले. एससीच्या नावाखाली अनेक जाती आल्या, एसटी आल्या, ओबीसी आल्या. मग थोडक्यात जातीची बंधनं ढिली होत चालली होती ना. जात नावाचं कवच कमकुवत होत होतं, चांगली गोष्ट होती, पण ते बीजेपीला नको आहे, RSSला नको आहे. ब्राह्मणवादाचं मूळ सूत्र काय, बहुजनांनी कधी एकत्र येऊ नये आणि त्यांना अत्यंत विघटित ठेवण्यामध्ये जात हेच प्रभावी हत्यार आहे, जात हेच प्रभावी शस्त्र आहे आणि ते पिढ्यानपिढ्या सिद्ध झालेलं आहे. त्या सिद्ध झालेल्या हत्याराचा ते वारंवार नव्या नव्या पद्धतीने वापर करतात आणि बहुजन महापुरुषाच्या संघर्षाला छेद देऊन नव्या स्वरूपात मांडणी करतात. नव्या स्वरूपात मांडणी सुप्रीम कोर्टाने केली, नव्या स्वरूपात केली. शेवटच्या माणसाला मिळाला पाहिजे. आता ते आवडतं सगळ्यांना, शेवटच्या माणसाला मिळालं पाहिजे. अरे मग बौद्धामध्ये सुद्धा काही सगळ्या बौद्धांना आरक्षणाचा फायदा झालाय का? अनेक गावामध्ये जर 100 घरं बौद्धाची असतील तर 5 ते 10 घरं शिकलेली आहेत, बाकीची 80-90 घरं शिकलेली नाहीत. त्या बौद्धांना आरक्षणाचा फायदा नाही झालेला. मग याचा सर्वे कोणी केलाय का? मग सरकारनं याच्यासाठी वेगळी यंत्रणा राबवली पाहिजे होती, जे 1996ला सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं की विशिष्ट कुटुंब किंवा विशिष्ट जाती का मागास राहतात, त्याचा नीट अभ्यास करा. सरकारनं केला का? तो नाही केला. आताही मी उदाहरणादाखल सांगतो तुम्हाला की बौद्धामधल्या प्रत्येक घरामध्ये काही सरकारी नोकरदार आहे का हो? उत्तर नाही आहे. मग त्याला आरक्षणाचा फायदा झालाय का? त्यामुळं उगाच ही तुमची वर्गवारी आहे ती ढोबळ स्वरूपाची आहे. म्हणून मी सांगतो तुम्हाला, उपवर्गीकरण हे न्यायालयात चॅलेंज होईल, फार मोठ्या अडचणीला त्याला सामना करावा लागेल. पण मी म्हटलं ना, उपवर्गीकरण हा सरकारचा अजेंडा आहे, सरकार ते करणार, करवून घेणार, त्याच्यासाठी चमचे दलाल भाडोत्री वापरणार आणि त्या माध्यमातून सरकार आपली यंत्रणा राबवणार. प्रश्न आहे तो सैद्धांतिक वैचारिक बैठक असणाऱ्या मंडळीने ते स्वीकारायचं की नाकारायचं.
तर या संदर्भातला एक प्रश्न म्हणजे एक आपण महाराष्ट्राच्या संदर्भात विचार करतो आहोत. एक प्रश्न की आता देशभरामध्ये आंबेडकरवादी समूह म्हणजे ते राजकीय दृष्ट्या असतील किंवा सामाजिक दृष्ट्या असतील. तर महाराष्ट्रामध्ये जशी आग्रही भूमिका आता तुम्ही मांडलेली आहे, की बौद्ध बाबासाहेबांनी धम्मक्रांती जी दिली त्या क्रांतीच्या दिशेनेच गेलं पाहिजे ही भूमिका. आणि देशभरात विशेषतः उत्तर भारतामध्ये या संदर्भात नेमकी काय भूमिका तिथले राजकीय नेते आणि तिथले विद्वान किंवा तिथले प्रशासकीय वर्ग नेमकी काय भूमिका घेत आहेत या संदर्भात काही सांगता येईल का आपल्याला? नाही, बरं झालं चंद्रकांतजी. गेले 10 दिवस मी उत्तर भारतातच होतो. गेले 10 दिवस उत्तर भारतातच होतो. त्यावेळेला अगदी अ, अमृतसर गोल्डन टेम्पललाही भेट दिली, धर्मशालालाही जाऊन आलो आणि उत्तर भारतातल्या कमीत कमी 6 राज्यात जाऊन आलो आणि या विषयाशी त्या त्या ठिकाणच्या लोकांशी काही चर्चा केल्या. आणि तुम्हाला असं जाणवतंय की महाराष्ट्रात जेवढा आयडेंटिटी क्रायसिस आहे तेवढा तिकडं नाही. उलट ते अधिकृतरित्या बौद्ध झालेले नाहीत. म्हणजे धर्मांतर जी प्रक्रिया म्हणतो ती त्यांनी केलेली पण नाही. पण ती मंडळी आजकाल त्यांची मुलाची लग्न, मुलीची लग्न बौद्ध पद्धतीने लावतात. म्हणजे ते आचारानं बौद्ध धर्मीय झालेले आहेत. आणि आता सुशिक्षित वर्गामध्ये तिकडे एक ट्रेंड आढळतोय की आपण हिंदू नाही. जसं आदिवासीमध्ये काही विशिष्ट वर्गामध्ये आपण हिंदू नाही हा ट्रेंड आढळतो, तसं उत्तर भारतातल्या दलित समूहातल्या आंबेडकरी वर्गामध्ये, मी पुन्हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक वापरतोय, दलित समूहातल्या आंबेडकरी वर्गाबरोबर, म्हणजे ज्या दलितांनी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ स्वीकारली, ते चळवळीचं सूत्र स्वीकारलं, ती मंडळी स्वतःला हिंदू म्हणून मानायला तयार नाहीत. त्यामुळं त्यांच्यात देखील असं एक मंथन सुरू आहे की आपण धर्माच्या कॉलममध्ये बौद्ध लिहायचं. या प्रकारचा सुद्धा विचार त्यांच्याकडे येतो. आणि याचं आपण एक अनुमान जर काढलं तर आपण पाहतो अलीकडं धर्मांतर इतर राज्यात होत आहेत ना. मग कर्नाटक असेल, गुजरात असेल, मग ती मंडळी आता बौद्ध लिहिणारच आहेत. आणि आमच्यासारखे लोक जे त्यांच्याशी कनेक्टेड आहेत इतर राज्यातले, मी तर अनेक राज्याशी कनेक्टेड आहे, त्याची कारणं अनेक आहेत, सोशो पॉलिटिकल आहे, तुम्हालाही माहिती आहे. आणि मग आम्ही त्यांना सांगत असतो की आपली कल्चरल आयडेंटिटी ही बुद्धिस्ट आहे आणि जातमुक्त समाज हे आपलं फुले शाहू आंबेडकरी धोरण आहे. तेव्हा निर्णय तुम्ही घ्या. एक शेवटचा प्रश्न विचारतो सर, की महाराष्ट्रामध्ये आता ही जी भूमिका मांडली जाते आहे, की मोठ्या प्रमाणात एका बाजूला की जात नोंदवा, प्रवर्ग नोंदवा. आज तुम्ही जी भूमिका घेतली ही शुद्ध बुद्ध नोंदवण्याची एक भूमिका आहे. मात्र जनतेमध्ये या सगळ्या अनुषंगाने एक संभ्रम उभा राहणार आहे. त्यामुळे जनतेला एक थेट भूमिका घेण्यासाठी नेमकं तुम्ही आता काय सांगा? नाही, मी सुरुवातीलाच उत्तर दिलं. धर्माच्या कॉलममध्ये बौद्ध लिहा सरळ, जातीच्या कॉलममध्ये जात मानत नाही. मी अगोदर म्हटलं होतं निरंक लिहू नका. आता मी क्लिअर सांगतोय, जात मानत नाही. आता हे माझं जे उत्तर आहे ते अनेकांना पटेल ना पटेल, कारण बुद्ध कितीही मान असला तरी तो सगळ्याला पटला नाही. तसं आपल्यातले अनेक लोक सगळ्यांना पटतात असं नाही. अनेक लोकांना भारतीय बौद्ध महासभावाल्यांना वाटत असेल आपली जात लिहिण्याची भूमिका ती योग्य आहे. काही माजी संधी अधिकाऱ्यांना वाटत असेल आम्ही प्रशासनात इतके दिवस राहिलोय, आमचा एवढा अनुभव कुणाला नाही. ते चळवळीत किती राहिले नाही राहिले तो वेगळा मुद्दा, पण तेही म्हणू शकतील. मग त्यांचे काही फॉलोअर असतील, त्यांचे काही फॉलोअर असतील, भारतीय बौद्ध महासभावाले त्यांचे फॉलोअर असतील, हा फरक राहतोच. पण तात्विकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या, सैद्धांतिकदृष्ट्या भूमिका कोणती योग्य आणि अयोग्य हा सारासार विचार करण्याची शक्ती ही सर्व समाज मनामध्ये नसते, लोकांमध्ये नसते. ती विशिष्ट लोकांमध्येच असते. त्या विशिष्ट लोकांनी तरी याच्याबाबत ठोस निर्णय करण्याची गरज आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं की मी याच्यावरती जाहीरपणे आता मांडणारच आहे अनेक ठिकाणी, कारण अजून दुसऱ्या फेजमधली प्रश्नावली लोकांच्या समोर आलेली नाही. त्यामुळं सध्या साफ साफ म्हणून भुई धोपटणं सोडा
जेव्हा साप समोर येईल तेव्हा बघू त्याचं काय करायचं ते. आणि म्हणून सध्या तरी या पहिल्या फेजच्या जनगणनेत जातीचा उल्लेख नाही. फक्त SC, ST किंवा इतर. जेव्हा दुसऱ्या फेजमध्ये जनगणनेचा प्रोसेस सुरू होईल आणि जर जातीचा कॉलम आलाच तर खऱ्याखुऱ्या आंबेडकरवादी माणसानं, ज्याला बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय बौद्धमय करण्याचं आचार विचार आदर्श समजतो, त्यानं जातीला ठोकरून द्यावं, नाकारावं. माझं हे स्पष्ट अपील आहे. तर धन्यवाद. तुम्ही एकदम स्पष्ट आणि परखड भूमिका या अनुषंगानं मांडली. महाराष्ट्रामध्ये इतकी परखडपणे ही भूमिका प्रथमच तुम्ही मांडलेली आहे. अर्थात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे विचारवंत लोक ही भूमिका मांडत असले तरी त्याचं एक परखड स्वरूप वैचारिक दृष्ट्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे थेट संदर्भ देऊन ती प्रथमच तुम्ही मांडली. आणि त्यामुळे महाराष्ट्राचा प्रेक्षक ही आपली मुलाखत ऐकून निश्चितपणे आपल्या भूमिका ठाम करतील अशी अपेक्षा करूया. धन्यवाद. आपण आज जो थ्री मीडियाला आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. जय भीम. आपले धन्यवाद.